एकीकडे देशामध्ये लव्ह जिहादच्या नावावरून द्वेषाचं वातावरण निर्माण होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। धर्माच्या आधारावर प्रेमाला संशयाने पाहिलं जात आहे। पण अशाच वातावरणात मध्य प्रदेशातील सतना येथून एक अशी घटना समोर आली आहे जिने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। इथे एका महिला जेलरचं हृदय चक्क एका कैद्यावर जडलं आणि हे प्रेम इतकं गहिरं झालं की दोघांनी धर्माच्या सीमा, समाजाचा विरोध आणि कुटुंबाचा दबाव सगळं मागे टाकत लग्न करण्याचा निर्णय घेतला। ही आहे मुस्लिम महिला जेलर फिरोजा खातून आणि हिंदू धर्मीय माजी कैदी धर्मेंद्र सिंग यांच्या अनोख्या प्रेम कथेची गोष्ट। नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये। तर गोष्ट अशी आहे की मध्य प्रदेशातील सतना मध्यवर्ती कारागृहात सहाय्यक जेल अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या फिरोजा खातून। शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती। त्याच जेलमध्ये शिक्षा भोगत होता धर्मेंद्र सिंग। छतरपूर जिल्ह्यातील चंदला गावचा रहिवासी असलेला धर्मेंद्र 2007 मधील एका हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता। जेलमधील कामाच्या निमित्ताने तो वॉरंटशी संबंधित कामात मदत करायचा, तर फिरोजा होत्या वॉरंट इन्चार्ज। काम करता करता दोघांमध्ये संवाद वाढला, ओळख झाली, मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। जेलच्या भिंतीआड सुरू झालेली ही प्रेम कथा मात्र इतकी सोपी नव्हती, कारण एका बाजूला मुस्लिम महिला जेलर होती तर दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मीय आणि गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारा कैदी। समाजासाठी हे नातं स्वीकारणं कठीण होतं, पण प्रेमासमोर धर्म आणि परिस्थिती दोन्ही कमी पडलं। 4 वर्षांपूर्वी धर्मेंद्रची शिक्षा पूर्ण झाली आणि तो जेलमधून बाहेर आला। मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतरही दोघांचं नातं कायम राहिलं। वेळ जसजसा पुढे गेला तसतसं त्यांचं प्रेम आणखी घट्ट होत गेलं आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। मात्र या निर्णयाला फिरोजा खातून यांच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध केला, कारण धर्मेंद्र हिंदू होता आणि फिरोजा मुस्लिम। समाज काय बोलेल, नातेवाईक काय म्हणतील याची चिंता कुटुंबाला होती। पण फिरोजाने प्रेमाची साथ सोडली नाही। कुटुंबाचा विरोध झुगारून तिने धर्मेंद्र सोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला। अखेर 5 मे रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर इथे दोघांचं हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न पार पडलं। लग्नात सर्व पारंपरिक विधीही करण्यात आले। या लग्नातील सर्वात चर्चेचा आणि भावनिक क्षण म्हणजे कन्यादान। फिरोजाचं कुटुंब लग्नाला उपस्थित नसल्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राज बहादूर मिश्रा आणि त्यांच्या पत्नीने फिरोजाचं कन्यादान केलं। यावेळी बजरंग दलचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते। एका मुस्लिम महिला जेलरने हिंदू धर्मीय माजी कैद्याशी हिंदू परंपरेनुसार लग्न केल्यामुळे ही घटना आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे। सोशल मीडियावर काही लोक या प्रेम कथेचं कौतुक करतायत तर काही जण यावर टीका करतायत। पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र पुन्हा अधोरेखित झाली, प्रेमाला धर्म नसतो। 2 माणसं एकमेकांवर खरं प्रेम करत असतील तर समाजाच्या चौकटी आणि धर्माच्या सीमा अनेकदा छोट्या पडतात। आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बाई माणूसला फॉलो करायला अजिबात विसरू नका।